आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीसाठी रवाना। राजधानी दिल्लीमध्ये संध्याकाळी इंडिया आघाडीची बैठक। देशाच्या जनतेने अहंकारी मोदी अमित शहांना निरोप दिला। मोदींचा 400 पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला। सामनातून मोदींवर टीका। राज्याच्या 16 पैकी 9 आमदारांचे खासदारकीचे स्वप्न भंगलं तर 7 आमदारांची लॉटरी। निलेश लंके, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड विजयी। निकालानंतर जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला तर अजित पवार गटामध्ये जे येतील त्यांचं स्वागत। मात्र शरद पवारांचा निर्णय अंतिम, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। माझं काय चुकलं? हातकणंगलेच्या निकालानंतर राजू शेट्टींची फेसबुक पोस्ट। प्रामाणिक असणं हा गुन्हा आहे का? पोस्टमधून विचारला सवाल। बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का, 7000 मतांनी पराभव। बजरंग सोनवणेंनी अटीतटीच्या लढतीमध्ये मारली बाजी। मी कोणाचं नाव घेऊन जिंकून आणा किंवा पाडा असं म्हटलं नाही। लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। आमच्या मराठ्यांच्या मतांना देशामध्ये किंमत असल्याचंही जरांगेंचं वक्तव्य। लोकसभेत विजय मिळाल्यानंतर बजरंग सोनवणेंकडून मनोज जरांगेंची भेट। सोनवणेंनी सदिच्छा भेट घेतल्याची मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। जालन्यामध्ये काँग्रेसच्या कल्याण काळेंकडून रावसाहेब दानवेंचा पराभव। काळेंच्या जल्लोषात झळकले मनोज जरांगेंचे बॅनर। जालन्याच्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर चालल्याच्या चर्चा। बारामतीमध्ये पवारच पॉवरफुल, सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा खासदार। नणंद भावजाईच्या अटीतटीच्या लढतीमध्ये सुळेंचा विक्रमी विजय। सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवार गटाला मोठा धक्का।